नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी. आजचा टॉपिक कूट प्रश्न, त्यामध्ये उपघटक 4 कोडे. स्वाध्याय 8.4 प्रश्न. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधा. प्रश्न पहिला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 त्रिकोण दिलेत आणि प्रत्येक त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या ठिकाणी एक संख्या आहे आणि मध्ये एक संख्या आहे. म्हणजे पहिला त्रिकोण बघितला तर 1, 4, 9 आणि मध्ये आहे 196. त्यानंतर 7, 3, 2, 144, 5, 2, 8 आणि प्रश्नचिन्ह. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला पर्यायातून निवडायचे. मित्रांनो, हा प्रश्न असा सोडवणार आपण. तर बाहेरच्या अंकांची बेरीज करूया. 1 आणि 4 5, 5 आणि 9 14, 14चा वर्ग 196, त्याप्रमाणे 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12चा वर्ग 144. त्यानंतर 5 आणि 2 7, म्हणजे बाहेरच्या अंकांची बेरीज करायची. 5 आणि 2 7, 7 आणि 8 15 आणि 15चा वर्ग 225. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 225. मित्रांनो, पुन्हा सांगतो. 5 अधिक 2 अधिक 8, 5 आणि 2 7, 7 आणि 8 15 आणि 15चा जर वर्ग आपण काढला तर तो येतो 225. या पद्धतीनं हा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 3 आकृत्या दिल्यात. प्रत्येक आकृतीमध्ये 3 अंक आहेत. आता 6, 8 आणि 24, 12, 10, 60, 9, 16 आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. 6 गुणिले 8, 6 8 48. मग 48 भागिले 2 केलं तर 24 येईल. त्यानंतर 12 गुणिले 10, 12 10 120, 120 भागिले 2 60. त्याच पद्धतीनं 9 गुणिले 16, 16 9 144 आणि 144ला जर आपण 2ने भाग दिला तर मित्रांनो उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 72. पुन्हा सांगतो, हा प्रश्न सोडवायचा कसा. 9 गुणिले 16 आणि भागिले 2, 16 9 144, 144 भागिले 2 उत्तर येईल 72. या पद्धतीनं मित्रांनो आपण हा दुसरा प्रश्न सोडवला. दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 72. प्रश्न तिसरा. मित्रांनो, एक चौरस आहे. त्या चौरसामध्ये 3 उभे आणि 3 आडवे स्तंभ आहेत. आता हा प्रश्न सोडवणार कसा. नीट आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल 71 अधिक 19, 71ची आणि 19ची बेरीज होते 90, 115 आणि 25ची बेरीज होते 140. त्याच पद्धतीनं 57 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या जी असेल त्यांची बेरीज असेल 93. म्हणजे वरच्या स्तंभात उभ्या स्तंभातील वरच्या 2 चौरसांची बेरीज म्हणजे खालचा चौरस. मग आता 57मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर 93 येते. तर मित्रांनो 57मध्ये पर्याय क्रमांक 1 36 आपण मिळवला. म्हणजे या ठिकाणी मी सोडून दाखवतो. 57 अधिक पर्याय क्रमांक 1 36 बरोबर 93 येईल. 6 दुने 12 आणि 1 13, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9. म्हणजे या पद्धतीनं वरचे 2 स्तंभांची बेरीज म्हणजे वरच्या 2 चौरसांची बेरीज म्हणजे खालचा चौरस. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 36. प्रश्न चौथा. मित्रांनो, या प्रश्नामध्ये सुद्धा एक चौरस आहे. त्यामध्ये 3 उभे स्तंभ 3 आडवे स्तंभ आहेत. आता हा प्रश्न सोडवणार कसा. तर 23 अधिक 54, म्हणजे उभ्या स्तंभामध्ये वरची संख्या आणि खालची संख्या यांची बेरीज केली तर मधली संख्या येते. म्हणजे 23मध्ये 54 मिळवले तर 77 होतात. 71मध्ये 16 मिळवले
तर 87 होतात आणि त्याच पद्धतीनं 40मध्ये 32 मिळवायचे. 40 अधिक 32. आता 0 अधिक 2 2 आणि 4 आणि 3 7 म्हणजे उत्तर आलं 72. चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 72. प्रश्न 5वा. संख्या आहेत 5 3 4 2 1 10 29 10 आणि प्रश्नचिन्ह. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा याच पद्धतीनं सोडवायचा आहे. तर आता उभ्या स्तंभांचा जर आपण विचार केला तर 5चा वर्ग अधिक 2चा वर्ग बरोबर 29. मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न मी सोडवून दाखवतो. 5चा वर्ग अधिक 2चा वर्ग, बघा 5चा वर्ग येतो 25, 2चा वर्ग 4 बरोबर झाले 29. त्याच पद्धतीनं 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग, मग 3चा वर्ग 9 आणि 1चा वर्ग 1 बरोबर हे 10. आणि शेवटी जर आपण शेवटचा जर स्तंभ घेतला तर 4चा वर्ग अधिक 10चा वर्ग बरोबर 4चा वर्ग 16, 10चा वर्ग 100 म्हणजे उत्तर आलं 116. म्हणजे हे पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ आणि हा तिसरा स्तंभ. मित्रांनो, 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 116. प्रश्न 6वा. 5 60 15 12 प्रश्नचिन्ह 9 8 45 7. मित्रांनो, याच पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. तर आता 5 आणि 15चा जर आपण गुणाकार केला म्हणजे उजवीकडची संख्या आणि डावीकडची संख्या यांचा गुणाकार आणि त्याला जर आपण 3ने गुणलं तर बरोबर उत्तर 60 येईल. म्हणजे बघा 5 गुणिले 15, सॉरी 5ची आणि 15ची आपण सुरुवातीला बेरीज करणार. 5 आणि 15 झाले 20 आणि 20 गुणिले 3 20 त्रिक 60. त्याच पद्धतीनं 8 अधिक 7 8 आणि 7 झाले 15 15 गुणिले 3 15 त्रिक 45. आणि त्याच पद्धतीनं बघा आता हे शेवटचं पद 12 अधिक 9 बरोबर 21 आणि 21 गुणिले 3 बरोबर आपलं उत्तर येईल मित्रांनो 21 त्रिक 63. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 63. प्रश्न 7वा. मित्रांनो, हा प्रश्न सोडवताना आपण समोरासमोरच्या भागातील जोड्यांची जी संख्या आहे ती लक्षात घ्यायची. म्हणजे 5च्या समोर कोणता अंक आहे? 9. 5 वरून 9 आला, 12 वरून 23 आले, 20 आणि त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि 9 17. तर आता 5 आणि हे 9 कसे आले? तर मित्रांनो, 5ला आपण 2ने गुणलं म्हणजे 5 गुणिले 2 10, 10 वजा 1 9. त्याच पद्धतीनं 12 गुणिले 2 24, 24 वजा 1 23. त्याच पद्धतीनं ही येईल. मग 20ला आपण 2ने गुणलं 20 दुणे 40, 40मधून 1 गेला म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येईल 39. आणि 9 गुणिले 2 9 दुणे 18, 18 वजा 1 17. मित्रांनो, आपल्याला सुरुवात 5 पासून करायची आणि शेवट या 9 पर्यंत करायचा. म्हणजे 5ला आपण 2ने गुणलं 5 गुणिले 2 किती आलं 10, 10 वजा 1 9. म्हणजे 5च्या समोर 9 कसे आले बघा. पुन्हा आता 12च्या समोर 23 कसे येतात? तर 12 गुणिले 2 12 दुणे 24, 24 वजा 1 23. त्याच पद्धतीनं आता हे 20, मग 20ला पुन्हा आपण 20 गुणिले 2 आणि 20 दुणे 40, 40 वजा 1 केलं तर उत्तर आलं मित्रांनो 39. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 39 असेल म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 39. आणि शेवटी 9, 9ला आपण 2ने गुणलं 9 दुणे 18, 18 वजा 1 बरोबर
17 या पद्धतीनं मित्रांनो 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 39. प्रश्न 8वा. मित्रांनो हा प्रश्न सोडवणार कसा? तर सुरुवातीला आपल्याला सगळ्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्यात. मग आता ह्या सगळ्या संख्यांचा चढता क्रम बघा. चढता क्रम म्हणजे प्रत्येक संख्या आपल्याला लहानकडून मोठ्याकडे जायचे. मग आता सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान संख्या आहे 19. मग आता त्यापेक्षा मोठी संख्या आहे 20. 20 पेक्षा मोठी संख्या 23. 23 नंतर पुढची संख्या 28. 28 पेक्षा मोठी संख्या आहे 35. 35 पेक्षा मोठी संख्या 44. 44 मोठी संख्या 55 आणि 55 पेक्षा सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते 68. मित्रांनो या सगळ्या आपण संख्या चढत्या क्रमाने मांडून घेतल्यात. आता या सगळ्या संख्यांचा जर आपण विचार केला तर बघा 1 मध्ये किती मिळवल्यानंतर 20 होतात? तर 19 मध्ये किती मिळवल्यानंतर 20 होतात? तर 19 अधिक 20 1 20. 20 मध्ये किती मिळवल्यानंतर 23 होतात? तर 20 अधिक 3 23. 23 मध्ये किती मिळवल्यानंतर 28 होतात? तर 23 अधिक 5. त्यानंतर 28 मध्ये किती मिळवल्यानंतर 35 होतात? तर 28 अधिक 7 35. 35 मध्ये किती मिळवल्यानंतर 44 होतात? तर 35 अधिक 9 44. त्यानंतर 44 मध्ये मित्रांनो 11 मिळवल्यानंतर 55 होतात आणि 55 मध्ये 13 मिळवल्यानंतर 68 होतात. तर एक गोष्ट लक्षात आली असेल मित्रांनो, हा प्रश्न सोडवायचा आहे कसा? तर ज्या विषम संख्या आहेत त्या विषम संख्या चढत्या क्रमाने आणि त्यांच्या फरकानुसार एक एक संख्या वाढत गेली. म्हणजे सर्वात पहिली विषम संख्या आहे 1 म्हणजे 19 मध्ये 1 मिळवला. पुढची विषम संख्या 3, 5, 7, 9, 11, 13 आणि पुढची संख्या कोणती असेल मग? पुढची विषम संख्या असेल 15. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 68 आणि त्या 68 मध्ये मिळावं लागतील 15. म्हणजे 68 अधिक 15 म्हणजे पुढची संख्या येईल 8 आणि 5 13. हातचा आला 1 6 7 आणि 1 8. मित्रांनो म्हणजे उत्तर असेल आपलं 83. म्हणजे 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 83. मित्रांनो हा प्रश्न लक्षात आला असेल. या संख्या विषम संख्यांच्या फरकाने वाढत गेलेल्या आहेत. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9वा. मित्रांनो हा प्रश्न सोडवताना पुन्हा आपल्याला सगळ्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या. चढत्या क्रमाने जर मांडल्या तर सर्वात लहान संख्या येईल 18. त्यानंतर आहे 27. त्यानंतर 36. त्यानंतर 45, 54, 63, 72. त्यानंतर 81. मित्रांनो आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल, या सगळ्या संख्या आहेत 9च्या पाढ्यातल्या. म्हणजे 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 45, 9 सक 54, 9 सदो 63, 9 आठ 72, 9 9 81 आणि सर्वात शेवटची संख्या असेल 9 10 90. हे आपलं उत्तर असेल. म्हणजे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 90. प्रश्न नंबर 10. मित्रांनो हा प्रश्न सोडवण्याची सुद्धा एक अतिशय सोपी ट्रिक आहे. या सगळ्या संख्या आपल्याला सुरुवातीला चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्यात. चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान संख्या अगोदर पहिली संख्या येईल 11. त्यानंतर 24, 39, 416, 525, 636, 749
864 आणि त्यानंतर मित्रांनो असेल प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो हा प्रश्न अतिशय सोपा आहे. या ठिकाणी बघा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64. तसंच आपल्याला करावं लागेल 9चा वर्ग 81 म्हणजे 981 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 981. मित्रांनो डावीकडची संख्या ही उजवीकडच्या संख्येचा वर्ग आहे, म्हणून 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 981. प्रश्न नंबर 11. मित्रांनो हा प्रश्न सोडवताना आपल्याला हा प्रश्न प्रति घटीवत सोडवायचा आहे, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेत. आता हे 2 आहे, ह्या 2मध्ये आपण पुढची संख्या मिळवली की त्याच्या पुढची संख्या येईल. म्हणजे 2मध्ये 3 मिळवले 5, 3मध्ये 5 मिळवले 8, 5मध्ये 8 मिळवले 13, 8मध्ये 13 मिळवले 21, 13मध्ये 21 मिळवले 34, 21मध्ये 34 मिळवल्यानंतर तर या ठिकाणी कोणतं उत्तर असेल? तर या ठिकाणी बघा 34 अधिक जर 21 केलं तर या ठिकाणी 4 आणि 1 5, 3 आणि 2 5, उत्तर येईल 55. म्हणजे 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 55. मित्रांनो काय करायचं आहे, मागची संख्या आणि पुढची संख्या जर मिळवली तर त्याच्या पुढची संख्या मिळते. म्हणजे मागच्या संख्येची आणि पुढच्या संख्येची बेरीज करायची म्हणजे त्याच्या पुढची संख्या मिळते. त्याच पद्धतीनं 21मध्ये आपण 34 मिळवले की आपल्याला उत्तर मिळेल 55. प्रश्न नंबर 12. मित्रांनो हा प्रश्न सोडवताना काय करणार आपण, वर्तुळामध्ये जे बाहेरचे अंक आहेत 2, 8 आणि 12 यांची बेरीज करणार. याला गुणिले 5 गुणिले 3 करणार आणि वजा 5. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे बाहेरच्या अंकांची बेरीज गुणिले 3 वजा 5. म्हणजे बघा 2 आणि 8 10, 10 12 22, 22 गुणिले 3 22 त्रिक 44 आणि 44 वजा 5 22 त्रिक 66, 66 वजा 5 61 येईल. त्याच पद्धतीनं 4 आणि 10 14, 14 आणि 3 17, 17 त्रिक 51 म्हणजे बाहेरच्या अंकांची बेरीज 17 त्रिक 51 वजा 5 उत्तर येईल 46 गुणिले 3 वजा 5. पुन्हा बाहेरच्या अंकांची बेरीज या ठिकाणी सुद्धा तेच होणार 15 आणि 7 22, 22 आणि 5 27. आता 27 त्रिक 81, 81 वजा 5 76 आणि त्याच पद्धतीनं 9 अधिक 5 14, 14 आणि 6 20, 20 त्रिक 60 आणि 60मधून 5 गेले उत्तर येईल 55. मित्रांनो पुन्हा मी शेवटचं पद समजून सांगतो. 9 अधिक 5 अधिक 6 याच पद्धतीनं सगळे पद करायचे आहेत आपल्याला. 9 आणि 5 14, 14 आणि 6 20. मग आता काय करायचं आहे, 20ला 3ने गुणायचं. 20 त्रिक 60 आणि वजा 5. 20 त्रिक 60 आणि 60मधून 5 गेले. हे आपलं उत्तर आलं आहे 55. उत्तर आलं मित्रांनो 55. याच पद्धतीनं आपण हे सगळे वर्तुळ सोडवलेले आहेत. म्हणून 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 55. प्रश्न नंबर 13. मित्रांनो हा प्रश्न सोडवताना त्रिकोणाच्या शिरोबिंदूवरच्या अंकांची बेरीज म्हणजे मधली संख्या येते. म्हणजे 13मध्ये 7 मिळवले 20, 20 आणि 20 40 आतली संख्या. पुन्हा 5 आणि 25 झाले 30, 30 आणि 10. मित्रांनो या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी असेल 40. पुन्हा बघा 18 आणि 2 20, 20 आणि 16 झाले 36. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल, त्रिकोणाच्या शिरोबिंदूवरचे जे अंक आहेत त्यांची बेरीज म्हणजे मधली संख्या येते. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे 40 म्हणजे पर्याय क्रमांक 1. मी करून दाखवतो. 5 अधिक 25 अधिक 10 बरोबर उत्तर आले 40.
या ठिकाणी म्हणजे मधली संख्या. या ठिकाणी काय झालं आहे 20 + 7 + 13 आणि शेवटी 16 + 18 + 2 बरोबर 36. या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवला आहे. प्रश्न नंबर 14. मित्रांनो, या ठिकाणी समोरासमोरच्या ज्या संख्या आहेत त्या एकमेकांच्या वर्गसंख्येपेक्षा 2 ने लहान असलेली संख्या आहे. म्हणजे बघा 7च्या समोर आहे 47. मग आता हे 47 कसे आले? तर 7चा वर्ग 7 7 49, 49 वजा 2 47. पुन्हा 5 बघा 7 झाले त्यानंतर 5, 5चा वर्ग 25, 25 वजा 2 23. त्याच पद्धतीनं 2चा वर्ग 4 आणि 4 वजा 2 केले तर उत्तर येईल प्रश्नचिन्हाच्या जागी 2. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुन्हा बघा 6चा वर्ग 36, 36मधनं 2 गेले 34. म्हणजे समोरची जी संख्या आहे ती वर्गसंख्येपेक्षा 2 ने लहान आहे. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 2. म्हणजे 2चा वर्ग वजा 2. 2चा वर्ग 4 आणि 4 वजा 2 केलं तर 2 येतं. म्हणून उत्तर आले पर्याय क्रमांक 2 2. प्रश्न नंबर 15. मित्रांनो, प्रत्येक आकृती ही वर्तुळाची आहे. वर्तुळाचे 2 भाग केलेत. खालच्या भागामध्ये एक संख्या आणि वरच्या अर्ध्या वर्तुळाचे 2 भाग केलेत. त्यामध्ये 2 संख्या आहे. 15व्या प्रश्नाचं उत्तर किती असेल मला ते कमेंटमध्ये सांगा. या पद्धतीनं आपण 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे त्यामध्ये 8वा जो टॉपिक आहे कूट प्रश्न, त्यातला 4था उपघटक कोड आहे आणि त्यातले पहिले 1 ते 14 प्रश्नांचा आपण विचार केला आहे. यानंतरही राहिलेल्या सर्व टॉपिकवरती व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड करणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.